48 धावांची एक आक्रमक इनिंग त्याने साकारली होती. त्याच्या समवेत आपण पाहतोय अंकुश आणि कंठवली एक्सप्रेस इन ऍक्शन. रफ्तार वैभव पाटील टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. हनुमान कोळीवाडा टीमने चेसिंगला दिली पसंती. सेमीफायनलचा थरार जिंकणारा संघ थेट फायनल मध्ये. पहिला बॉल ऑन साइडला बॉलला वळवलाय. बॉल चाललाय डिक्लेअर मध्ये. रन मिळणार ती एक. गेल्या मॅच मध्ये वैभव पाटीलने केलेली कामगिरी, त्या कामगिरीची पुनरावृत्ती या मॅच मध्ये होईल का, जिथे त्यांनी चैतन्य पाटील आणि सूरज पाटीलचे एक महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त करून दिली होती. कालच्या दिवसामध्ये दिघोडे संघ फायनल मध्ये पोहोचलाय. या मॅच मध्ये जिंकणारा संघ दिघोडे संघासोबत खेळणार आहे. प्रेक्षकांची भरपूर गर्दी आपण पाहतोय. अगदी तासाभरामध्ये आपल्याला मिळेल तो अंतिम विजेता संघ. ही चमचमती गदा कोण घेऊन जाणार. कॉट बिहाइंड द विकेट. इतका मोठा आवाज आला की अगदी कॉमेंट्री बॉक्स पर्यंत त्याचा प्रतिध्वनी खरं तर दुमदुमला. आणि अंकुश टकलेची इनिंग मात्र समाप्त. बघा ज्या पद्धतीने चेंडू डिलिव्हर केला होता वैभव पाटीलने. पहिली विकेट, फर्स्ट विकेट डाऊन. पहिला बॉल आपण पाहिला जिथे सिंगल आली. दुसऱ्या बॉलवर अंकुश टकले खातही न उघडता मात्र मैदानाच्या बाहेर गेलाय आणि दाखल झालाय तो दिघोडे गावाचा अभिमान आणि स्वाभिमान विश्वजित ठाकूर. त्याच्या समोर असेल वैभव पाटील. हे बॅटल पाहायला मजा येणार आहे. एक वर एक वैभव पाटील विरुद्ध विश्वजित ठाकूर. बॉलला सोडून दिले अवे फ्रॉम द बॉडी. या बॉल मात्र भरपूर लाईन खराब. वाईड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. आज पंचांचं देखील कौतुक करावं लागेल. प्रफुल्ल ठाकूर सर, जयेश पाटील सर, रोहन पाटील सर, आमचे साऊंड स्पीड्स डीजे नितेश, आमची ऐकविरा इव्हेंट्स, शैलेश पांचाल आमचे गुणलेखक आणि राहुल दादा. इथे मात्र विश्वजित ठाकूर विथ बाउंस खेळला. फटका खडे खडे फटके मारतोय तो. बडे बडे षटका. ठाकूर वैभव पाटीलच्या विरुद्ध ठोकला तो एक गगनचुंबी षटकार. धावा संख्या 8 धावा. सेमीफायनलचा थरार जिंकणारा संघ थेट फायनल मध्ये. पूर्वार्ध सुरू आहे. फर्स्ट इनिंग इन प्रोग्रेस. पुनरागमन करावं लागेल वैभव पाटीलला. यावेळेस पहा फटका चांगला इनसाइड आउट होता. हो डायरेक्ट घरात. तर एकच रन मिळणार कारण डिक्लेअर झोन आहे. थर्ड मॅन पासून अगदी डीप एजचा कव्हर वायडिश लॉंग ऑफ पर्यंत. चेंडूची पूर्तता मैदानामध्ये होईल. आयोजकांनी चेंडूची पूर्तता करण्यामध्ये कोणतीही कसर सोडली नाहीये. जितके चेंडू मागाल तितके पुरवले जातील. कारण आयोजन आपण पाहताय हे साई श्रद्धा बेलदारवाडाचं आहे. कोणत्याही गोष्टीची कमी नसणार हे निश्चित. 9 धावा धावफलकावर हर्षद पेंढारी. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिलं षटक सुरू आहे. हो जबरदस्त बॉल. भन्नाट वेग इथे पाहायला मिळालाय. वाडी शॉर्करचा प्रयत्न. कंठवली एक्सप्रेस वैभव पाटील. नाम तो सुनाई होगा. 9 धावा शेवटचा बॉल. पहिल्या या अगोदरच्या मॅच मध्ये देखील 9 धावा दिल्या होत्या. 2 विकेट घेतले होते त्या स्पेल मध्ये. ओहो हो हो स्लोवर वन टाकला. फ्लाइट दिली आणि गती कमी. गती काढून घेतली या बॉलची. पुन्हा एकदा गेल्या स्पेलची पुनरावृत्ती. मात्र इथे थोडा एक विकेट कमी मिळालाय. 9 धावा 1 विकेट पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर.
डीजे नितेश साऊंड्स बीट्स. हितेश कोळी तर सामना करतात विश्वजित ठाकूर. 9 धावा धावफलकावर 1 विकेट. विनोद स्पोर्ट्स गावठाण त्याच्या विरुद्ध हनुमान कोळीवाडा. पहिला बॉल वाईट. लाईन खराब आणि भोगावा लागेल तर भोगा. धावसंख्या 10 धावा. प्रेक्षकांची भरपूर गर्दी तुम्ही पाहताय. शिट्ट्या पाहताय, वाजवल्या जातात, टाळ्यांचा गजर पाहायला मिळतोय. बक्षीस पात्र फेरीमध्ये थेट फायनल मध्ये जाण्याचा प्रयत्न आहे. शेवटच्या मोमेंटला बॉल सोडून दिला आणि इथे कुठेतरी गोलंदाजाचं खरं तर यश म्हणावं लागेल. चांगला बॉल डिलिव्हर केला बघा. ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी वाईड लाईनच्या जवळून बॉल निघून गेलाय. डॉट बॉल. इथे स्टेप आउट झाले आणि पंच केलं, हॅमर केलं बॉलला आणि घणाघाती प्रहार. बॉल लॉंग ऑन सीमारेषा पार. यावेळेस हेलिकॉप्टर स्ट्रोक. व्हॉट अ लवली स्ट्रोक. सर्वात लांब लचक गेलाय. मैदानामध्ये आहे सुरू ठोकम ठोक. डीजे तू क्यों रुका है, तू की ठोक. बघा तो फटका. हो 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 हो, लाजवाब. ज्याने ज्याने तो फटका पाहिला ना त्याच्या तोंडातून एकच शब्द आला तो म्हणजे वा वा आणि वा. 22 धावा. हितेश ऑन टू द बॉलिंग मार्क. आखू टप्प्याचा बॉल. चुकी झाली आणि चुकीला माफी नाही. विश्वजित ठाकूरने पाठवला बॉलला ते सीमा पार ऑन साइड स्क्वेअर लेगला. षटकार. धावफलकावर आपण जाऊया. धावफलक आहे ते 28च्या घरात. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 3 सलगचे षटकार आलेत विश्वजित ठाकूरच्या बॅट मधून. पहिला बॉल वाईड, त्यानंतर आला तो डॉट बॉल आणि त्यानंतर मात्र विश्वजित ठाकूरने काढलाय तो वचपा. मात्र हितेश कोळी करावं लागेल पुनरागमन आणि कमबॅक. चौथा बॉल चाललाय सीमा पार. विश्वजित ठाकूर काही थांबायचं नाव घेत नाहीये. 4 बॉलवर 4 फटके, मोठे फटके, बिग हिट. षटकार. मात्र गगन भरारीचं वेळेत रक्तात असावं लागतं कारण आकाशाची ओढी दत्तक घेता येत नाही आणि विश्वजित ठाकूर नाही मात्र ते सिद्ध केले. पुन्हा एकदा या अगोदरही केलंय आणि आजही करतोय. 5वा बॉल. 5 बॉलवर 5 मोठे फटके. षटकार मारलेत विश्वजित ठाकूरने. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या 40. पाच बॉलवर 5 षटकार. हातावर असलेल्या करता रेषांमध्ये भविष्य नसतं तर त्या हातामधून घडणाऱ्या कर्मांवर आणि त्या हातामधून घडणाऱ्या कष्टावर मात्र तुमचं भविष्य अवलंबून असतं. हर्षद पेंढारे स्ट्राईकवर, बॉलिंग ट्रॅकवर. नवीन गोलंदाज शुभम मिश्राचा पहिला बॉल हुक केला. रन किती मिळणार? इट्स अ ह्यूज हिट. मॅग्निफिसंट स्ट्रोक. पहिल्या बॉलवर षटकार.
हनुमान कोळीवाडाच्या गोलंदाजांनी काय करायचं, इकडे आड तिकडे विहीर. विश्वजित ठाकूर आता हर्षद पेंढारी. ओ हर्षद पेंढारी गेल्या मॅचचाच फॉर्म याही मॅच मध्ये कायम ठेवतोय. बॅक टू बॅक 2 षटकार. सज्ज हर्षद पेंढारी समोर शुभम. ओहो टायमिंग काय सांगताय. Oh, fielder is just a spectator out there. Ball going and gone. Consecutive sixes, third in a row. एकदा जोरदार टाळ्या. गेल्या 8 बॉलवर 8 षटकार आलेत. विश्वजित ठाकूरचे 5 आणि त्यानंतर हर्षद पेंढारीचे 3. 8 बॉलवर 8 षटकार आलेत गेल्या. आता काय करेल शुभम मिश्रा, कोणता असेल त्याच्या गोलंदाजीतलं अस्त्र. इथे बॉल उंच गेलाय, पकडला जाईल का झेल. ओहो चांगला झेल टिपलाय. अमित खवळी शेवटच्या मुवमेंट पर्यंत चेंडूवर नजर कायम आणि मात्र फलंदाज बाद. विकेट आली आहे. धावसंख्या 58 आहे. 2 बॉलचा खेळ बाकी. आता जर विश्वजितला मिळाली स्ट्राईक शेवटच्या बॉलवर, तिथे जर त्याने षटकार मारला तर 6 बॉल 6 होतील त्याचे. आता संघाचा हित कशामध्ये आहे हे महत्वाचं. सुनील टकले आलेत. विश्वजित 37 वर खेळतोय. 58 धावा झाल्यात. 2 बॉलचा खेळ बाकी. शुभम मिश्रा आपण पाहतोय समोर. डावखोरे आताचा फलंदाज. वाईट बॉल सांगितल्या पंचांनी. 59 होतील आता. 2 बॉल अजूनही शेष. विनोद स्पोर्ट्स गावठाणने मांगीरदेव भवराच्या समोर 59 उभारल्या होत्या आणि आता पुन्हा एकदा त्याच दिशेने 59 ऑलरेडी झाल्या. नो बॉल. येस फील्ड प्लेसमेंट बद्दल काहीतरी पंच सांगतात. सरपंचांनी नो बॉल सांगितले. पुढचा बॉल फ्री हिट असेल. 2 बॉल बाकी. 59 धावा धावफलकावर. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न. बॉल गेलाय तो अगदी कव्हरचा फिल्डर, कारण डावखोर आताचा बॅटर आहे. आता बघूया विश्वजित ठाकूर आलाय स्ट्रायकर. 6 बॉल 6 मारण्याची संधी आहे. 5 मध्ये 5 मारले होते. विनोद पाटील यांच्याकडे 1000 रुपये जर इथे षटकार आला तर. आणि आला एकदा जोरदार टाळ्या. विश्वजित ठाकूर 6 बॉल मध्ये 6 षटकार. दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या 5 बॉलवर आणि इथे जशी स्ट्राईक मिळाली तसा षटकार. विनोद पाटील यांच्याकडनं 1000 रुपये मिळतील. अध्यक्ष आपण पाहतोय जशी काँग्रेस 66 झाल्यात आणि 67 असेल आव्हान या मॅच मध्ये हनुमान कोळीवाडा या टीम समोर. जर फायनल मध्ये प्रवेश निश्चित करायचा आहे आणि इथे जर विनोद स्पोर्ट्स गावठाण संघाने विजय मिळवला तर फायनल दिघोडे सोबत आहे. मात्र विश्वजित ठाकूर कोणत्या संघामध्ये खेळणार हे असेल प्रश्न. त्यासाठी अजून आपल्याला हनुमान कोळीवाडाच्या संघर्षाची वाट पाहावी लागेल दादा, कारण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये. त्यांच्याकडे चांगले फलंदाज आहेत आणि बघूया आता या येणाऱ्या इनिंग मध्ये कसं उत्तर देतील हनुमान कोळीवाडा संघ. नशीब शेठ भोईर आणि छोट्या ठाकूर यांच्या वतीने विश्वजित ठाकूर यांना ऑनलाईन 5000 रुपये ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत. क्या बात आहे. 5000 ट्रान्सफर विश्वजित ऑनलाईन.
डिजिटल इंडिया बडेगा इंडिया. आज सध्या आपण पाहतोय स्क्रीनवर पाटील परिवारातर्फे खरं तर दुःखद प्रसंग आणि हर्षल शांताराम पाटील यांचं खरं तर दुःखद निधन झालेलं आहे आणि त्यांना मात्र आपण भावपूर्ण श्रद्धांजली आपल्या या संपूर्ण स्पर्धेच्या वतीने देतोय. ऑनस्क्रीन आपण त्यांना पाहतोय भावपूर्ण श्रद्धांजली कैलासवासी हर्षल शांताराम पाटील. जाऊया आपण उत्तरार्धाकडे आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया पुन्हा एकदा बाबू शहा सरांचा आवाज. क्या लग रहा था, क्या मैच हाईलाइट चल रहा था या मुकाबला चल रहा था? थोड़ा सा टॉच अप हुआ, डिसीजन हुआ, डिस्कस हुआ हमारे कमेंट्री बॉक्स पर है. 12 खिलाड़ी भी देखिए यहाँ पर नाखुश थे. हनुमान कुलवाड़ा टीम के चर्चा यही हमारे बीच में चल रहा था, पहला बैटिंग ले लेना चाहिए. अच्छे रीजन में थे, बैटिंग परेश ठाकुर बल्लेबाजी कर रहे थे, लेकिन कोई बात नहीं. देखिए भविष्यवाणी कुछ भी कर लिया जाता है, लेकिन अगर वहीं खराब हो जाती बल्लेबाजी फिर ये हम कहते क्या टॉस जीतकर बैटिंग ले लेना. चलिए चलिए बात करेंगे अभिजीत ठाकुर. देखिए बात करेंगे छोटिया उनके बंदों निश्चित रूप से. उसके बाद देखें चाहे टेनिस क्रिकेट या रबर बॉल की बात कर लीजिए. महाराष्ट्र टेनिस में देखिए जिन्होंने एक अच्छे ओपनर के रूप में नाम नसीब सेठ हुए हैं, इनकी तरफ से कुल 10,000 विश्वजीत ठाकुर के लिए. लेकिन देखते हैं और एक ठाकुर मैदान पर है. परेश ठाकुर भाई मत हो उदास, लोग देंगे तुझे ताना, सर वो भी झुका लेंगे जब जब आएगा तेरा जमाना. विश्वजीत ठाकुर जैसे बल्लेबाजी कर रहे थे, अगर वो ओवर 12 गेंद का होता तो 12 छक्का लगा सकते थे. युवराज सिंह ने बताया था कि अगर स्टोटबोर्ड के पास अगर 12 गेंद होता तो मैं 12 छक्का लगाता था, जिस मूड में था. आज विश्वजीत ठाकुर वो मूड में दिखाई दे रहे थे. 12 का ओवर नहीं था. और सुनील टकले मुझे लगता है उस 10,000 के अंदर इनके अकाउंट में 1,000 आना चाहिए, क्योंकि उन्होंने सिंगल दिया, मौका दिया छठा छक्के का. बहुत बढ़िया. देखिए सुनील टकले, अंकुश टकले, दोनों भाइयों की जोड़ी और उसके साथ है आइकॉन. देखिए ये तो अच्छा मैसेज है. उरन का क्रिकेट देखिए कितना तेज है और क्या गति से देखिए जा रहा है. अंकुश टकले के देखिए सुपुत्र उन्हें फील्डर में देखिए खड़ा कर दिया शॉर्ट मिड विकेट में. क्या बात है, मुझे लगता है घर की टीम बना लेंगे. बहुत बढ़िया होना चाहिए जो जज्बा टीम का स्कोर. देखिए यहाँ पर शायद मुझे लगता है संघर्ष करना चाहिए. यहाँ पर परेश ठाकुर को मौका ज़्यादा लेना चाहिए. विनय देखिए इनके पास है काबिलियत, लेकिन परेश को मौका बनाना होगा. रबर बॉल है, कुछ भी हो सकता है. एक 30-35 रनों का ओवर. हॅलो. तर एक चावी आम्हाला मिळाली आहे होंडा ॲक्टिवा, ज्याला एक टेडीवेअरचं किचन आहे. ज्यांची कोणाची असेल आपण ओळख पटवून कॉमेंट्री बॉक्समध्ये घेऊन जा. लबुबू आहे, लबुबू.
अब परेश ठाकुर देखिए यहाँ पर आक्रामक शुरू किए, लेकिन देखते हैं ओवर को कितना लंबा बढ़ाएंगे यहाँ पर। या जो विश्वजीत ठाकुर ने जो कारनामा रचा है, क्या वो दोहराएंगे यहाँ पर परेश ठाकुर? नहीं भाई, यहाँ पर विकेट गिरता हुआ। यही कारण रहता है, हमने जिक्र किया था, अगर आपने टॉस जीतकर बैटिंग ले लो, एक अच्छा टोटल बना लो, सामने वाले टीम को दबाव बना सकते हो, और जब आप फील्डिंग लेते हो फिर मुश्किल ही बन जाता है। देखिए टाकी गांव के लिए वही कठिन बना, उनके पास तो बल्लेबाजी लाइनअप बहुत मजबूत था, फिर भी बड़ा स्कोर का पीछे इतना आसान नहीं रहता है। अब अगला मैच देखिए फाइनल मुकाबला के लिए, थोड़ा यहाँ से अगर विनोद स्पोर्ट्स गाउट एंड टीम लगभग जीत के दहलीज पर है, और विश्वजीत ठाकुर देखिए उस टीम में आइकॉन है, वो चले जाएंगे फिर से उनके टीम में। फिर दूसरा आइकॉन देखते हैं कौन है। विनोद स्पोर्ट्स गाउट एंड टीम देखिए लगभग इनकी तो जीत यहाँ पर तय दिखाई दे रहा है। मैच थोड़ी सी देखिए यहाँ पर एक तरफा बनते जा रहे हैं। ये देखिए रन तो आ रहा है लेकिन खुश नहीं है। शादी के बाद बंदा का पेट ना बाहर आया, सोचिए शादी से खुश नहीं, तो छक्का आने के बाद भी बैटर खुश नहीं। मोठी उनके साथ बहुत बढ़िया क्रिकेट खेले। क्रिकेट में होता रहता है हार जीत है, इसलिए तो कहा जाता है मत हो उदास, लोग देंगे तुझे ताना, सर वो भी झुका लेंगे जब जब आएगा तेरा जमाना। हमारे साथ देखिए एक लेजेंड स्कोरर है राहुल चोपड़ेकर से के मौजूद है यहाँ पर। राहुल सर देखिए आज का लॉर्ड्स में तो मुझे ज़्यादा लग रही थी टाकी गाँव टीम में, जिस तरह से चैतन्य पाटिल दो आइकॉन उनके टीम में थे, सूरज अमित नाइक और अमय जैसे ऑलराउंडर थे उस टीम में। लेकिन दोस्तों क्रिकेट का भाषा यही है, जो खुद को समझती है आलिया उसे भी कभी कभी मिल जाता है कालिया। चांदनी रात में ये देखिए बहुत देर हो गया, शायद ये पहला ओवर में आना चाहिए, शुरुआत ओवर में, लेकिन आने में बहुत देर हो गया। सुनील टकले देखिए भाई क्या कैच होगा या नहीं, इंतजार करते करते यहाँ पर रह गए। जैसे धड़कने पिक्चर में सुनील शेट्टी ने इंतजार किया, अंजलि अंजलि, लेकिन अंजलि किसी और की। तो उसी तरह से ये देखिए वैभव पाटिल, लेकिन पहला नहीं आया भाई, 3 छक्का आया है। कहते हैं ना वफा से चेहरा हो चुकी थी, मोहब्बत अपनी मालिक हो चुकी थी, मैं लौट आया था दौलतमंद बनकर मगर तब उसकी शादी हो चुकी थी। जब तक ये 3 छक्का आता तब तक मैच। और जो पहला जो इनिंग आपने टॉस जीतकर फील्डिंग लिया, मुझे लगता है वहां थोड़ा वैभव पाटिल कप्तान से बात करके सेकंड ओवर ले सकते थे। अंकुश टकले थे बतौर सलामी बल्लेबाज, 2 आइकॉन नहीं जा सकते हैं। आपको पता है यहाँ से एक बल्लेबाज आउट होता है तो विश्वजीत ठाकुर है, तो शायद वहां रिस्क ले सकते थे, सेकंड ओवर के लिए पहला एक ओवर दे सकते थे किसी गेंदबाज को, एक मौका बना सकते। जो ये जो टारगेट हुआ मेरे हिसाब से ये टारगेट नहीं दिखता था। अभिजीत ठाकुर देखिए एशियन ट्रॉफी में महंगे हुए लेकिन आरपीएल में कमाल दिखाए। मैं वो मैच देख रहा था, कमेंट्री में होता तो जिक्र करता। मोठी सराव द्या